वेदांत शास्त्रामध्ये शास्त्र कर्माचे 4 भाग केले. नित्य कर्म 5 गोष्टी ज्या त्या ठिकाणीच होणार आहेत ना. रूप पाहता लोचनी हे रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी राम सुख झाले वो साजनी हे तो हा विठ्ठल केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने
धावा कृष्णेची कौतुक वाटे झाली वेचाची कौतुक वाटे झाली वेचाची नाम मंगळाचे देव हे तुका माने मुक्ती परनिली नो आता दिवस चारी खेळी मेली आता निशिल्दीने पावलो विसावा आता निशिल्दीने पावलो विसावा उंटलिया धावा तृष्णेची ज्ञानेश्वर माऊली शिंदे, आदरणीय हरिभक्त परायण गायन सम्राट नानाभाऊजी महाराज जाधव पिंपळगावकर। यादसाठी केला होता त्रास, यादसाठी केला होता त्रास, यादसाठी केला होता त्रास, यादसाठी केला होता यादसाठी केला होता यादसाठी केला होता केला होता यादसाठी केला होता
शेवटचा देश गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली आधावा तृष्णेची या कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली आधावा तृष्णेची या तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी
आता निश्चिंतीने पाबोलो विसावा खुंटली आधावा तृष्णेची आ विठ्ठला सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलम पांडुरंगाकारू प्रतापनमने पांडुरंगाकारू प्रतापनमने दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली आधावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त शिवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अद्वैतपर प्रकरणातील अभंग आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय आपण साधना जे मिळवण्याकरता केली ते साध्य मिळवल्याच्या नंतर आपल्या जीवनातली जी कृतार्थता आहे त्याचे सविस्तर चिंतन मीमांसा करणारा अभंग आहे विठ्ठला आजचा हा जो कार्यक्रम आहे नैमित्तिक स्वरूपाची कीर्तन रूपी सेवा आहे वेदांत शास्त्रामध्ये शास्त्र कर्माचे 4 भाग केले नित्य कर्म नैमित्तिक कर्म काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म काही निमित्त घेऊन जे आलेलं असतं ज्ञानोबराय म्हणले त्याला नैमित्तिक म्हटलं जातं सोम सूर्यादी ग्रहणे पारवणे माता पितर मरणे अंकित जे दिवस ज्या तिथीला आपले आई वडील गेले असतील त्या तिथीला अन्नदान करणं कीर्तन करणं भजन करणं हे आपल्या मुलांचं आपल्या परिवाराचं आद्य कर्तव्य आणि त्या नियमाला अनुसंगून कैलासवासी ज्यांच्या जीवनामध्ये राजकीय वारसा आणि पारमार्थिक सुद्धा वारसा 2 गोष्टी एका जागेवर नांदत नाहीत महाराज सत्ता आली पाहिजे संपत्ती आली पाहिजे आणि तारुण्य आलं पाहिजे आणि या तिन्ही गोष्टी एका जागेवर आल्यावर माणूस धोरणात वागला पाहिजे हे एकच म्हणजे परिवारातलं एक कुटुंब आदरणीय कैलासवासी बाजीराव नाना गुलचंद पाटील साळवे एकदा जोरात टाळी वाजवून स्वागत दोन्ही कामं घडली राजसत्ता आणि धर्मसत्ता एका जागेवर कशी नांदली पाहिजे नानांकडे बघून आपल्याला शिकता येतं ते आपल्यात आज नाहीत देह रूपाने जरी नसले तर कीर्ती रूपाने आजरा अमर झाले महाराज हो मी तर म्हणतो त्यांचा फोटो बघितल्याच्या नंतर मला असं वाटायला महाराज हे जुने लोक जे देशासाठी शहीद झाले ना महाराज
त्या फोटोकडे बघितलं की नानाचा चेहरा तसा दिसतो, जसं सुभाषचंद्र बोस, सुखदेव, राजगुरू, भगतसिंग, ते फोटोकडे बघितलं की ती तेज निर्माण होतं माणसाला. आणि अतिशय परिवार सुद्धा महाराज भाग्यवान आहे महाराज. अशा कुटुंबामध्ये हे व्यक्तिमत्व जन्माला आलं आणि फार मोठं सहकार्य केलं. पण आता नियतीचा खेळ आहे, कोणाचं मरण कशात असं सांगता येत नाही. हो नाही ती गोष्ट झाली, त्यांचा अंत झाला आणि आज त्यांचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम. त्यांच्या परिवाराला मी द्यावे तेवढे धन्यवाद देतो. 35 वर्ष झाली ज्यांनी या कार्यक्रमाच्या संदर्भात मला फोन केला. आमचे आदरणीय परमार्थप्रेमी कैलास भाऊ गायकवाड, ज्यांचे आम्ही फराळ केली. आदरणीय आमचे बाजीराव नाना गायक, बापूसाहेब दादा गायकवाड, मला सांगितलं की 35 वर्ष, 35 आता किती पुण्यस्मरण, 35 म्हणजे 35 वर्ष त्यांना जाऊन झाली, तरी सुद्धा ही त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी आज सुद्धा तागाय सिद्ध आहे महाराज. आणि त्यांनी काय कमवलं मला हे काही कळत नाही, पण ह्या माणसाहून कळतं त्यांनी प्रेम कमवलं. विठ्ठला आणि आजच्या शिवेला उपस्थित महाराष्ट्र ज्यांनी गाजवला ती मंडळी आज आपल्या समोर उभा आहे. नामवंत गुणीजन मंडळी, आदरणीय मृदंग सम्राट माझे अत्यंत जिवलग दत्ता महाराज साळवे, त्यांनाही मनापासून दंडवत करतो. गायक आदरणीय ज्ञानेश्वर माऊली शिंदे हिंगोलीकर, आमच्याच भागातलं रत्न आहे आमचे ज्ञानेश्वर माऊली. गायक दुसरे आमचे नानाभाऊ महाराज जाधव पिंपळगावकर, त्यांनाही मनापासून धन्यवाद. गायक आमचे विठ्ठल महाराज गोरे सावखेडे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. हरिभक्तीपरायण संगीत विशारद संगीत अलंकार आकाश महाराज गिडगे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. संगीत विशारद संगीत अलंकार शांताराम महाराज बागल, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणि विनेकरी गोविंद बाबा, छोटा विनेकरी प्रतीक महाराज, एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा त्यांचं. पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाळ मंडळी, आमदार साहेब सुद्धा आज उपस्थित आहेत, त्यांचे टाळी वाजवून स्वागत करा. परमार्थप्रेमी महाराष्ट्रातला गायक, वादक, कीर्तनकार, प्रत्येक ज्यांच्या ओळखीचं आहे, आमचे आदरणीय विठ्ठल अण्णा शेलार, ते सुद्धा आज उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आदरणीय कीर्तनकार आमचे विठ्ठल महाराज, आपलं बबन महाराज चव्हाण असतील, ज्ञानेश्वर माऊली साळवे असतील. हुकून चुकून एखाद्याचे नाव राहण्याची दाट शक्यता आहे. सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि साऊंड सर्व्हिस तर काही बोलायचं काम नाही महाराज, एकदा जोरात त्यांच्याकरता टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. कारण सभा मंडपामध्ये किती मोठा माणूस असला तर त्याला सेटिंग करायला टाईमच लागतो महाराज, पण हे माणूसच असा भेटला आपल्याला काहीच ताण नाही महाराज. आणि 2 यूट्यूब चॅनलवाले, त्यांचं एकदा टाळी वाजवून स्वागत करा. पुरुष वर्ग, माता भगिनी, बालगोपाळ मंडळी, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि श्रीगुरु जशी बुद्धी देतील त्या बुद्धीनुसार अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न. आदरणीय आमचे बनकर अण्णा, ते सुद्धा आज या सेवेला उपस्थित आहेत. फार मोठी मोठी मंडळी आज सेवेकरता उपस्थित आहेत. एखाद्याचं नाव राहील त्याच्यामुळे सगळ्यांचं नाव एका उखाण्यात घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून, आणि तुम्हा सर्वजणांचं नाव घेतो ज्ञानोबरायचा मान राखून. कीर्तनाला सगळेच लागतात महाराज. श्रोते बी असे तज्ञ पाहिजेत, वादक चांगले पाहिजेत, गायक असे तरबेज पाहिजेत, साऊंड सर्व्हिस चांगली पाहिजे. आपण असलो तरी भजनी मंडळी सुद्धा पाहिजेत. यांचं बी एकदा टाळी वाजून जोरदार स्वागत करा महाराज. आजचा दिवस असं वाटत नाही महाराज हे पुण्यस्मरण म्हणून, असं काल्याच्या कीर्तनासारखं वातावरण निर्माण झालं. आणि व्यक्तिमत्व जर चांगलं गेलं तर असे कीर्तन रंगत येत महाराज. हो, ज्या लोकांनी जीवनात कधी काही चांगलं वागले नाही, चांगलं कर्म केलं नाही, चांगलं कार्य केलं नाही, त्यांच्या पुण्यस्मरणाला कीर्तन ठेवलं तरी महाराज ते कीर्तनात रंग देवता येत नाही. विठ्ठला सज्जन हो जाणं हे अपरिहार्य आहे, कारण या लोकांचं नावच मृत्यू लोक आहे. इथला एक नियम आहे, जोपर्यंत शरीरामध्ये आयुष्य आहे तोपर्यंत आपल्याला इथं राहता येतं. आणि चोखोबार आहे म्हणले आयुष्याची माळ तुटली की माणसाला इथून जावं लागतं. तुटला
तुटली इथला प्रवास आपल्याला थांबलाय, जावं लागतं महाराज. फुलामध्ये जोपर्यंत सुगंध आहे तोपर्यंत फुलाला किंमत आहे. भयमुगाच्या शेंगामध्ये जोपर्यंत दाना आहे तोपर्यंत टरफलाला किंमत आहे. आणि या शरीरात जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत त्याला किंमत आहे. फुलातला सुगंध गेला, फुलाची किंमत शून्य. भयमुगाच्या शेंगातला दाना गेला, टरफलाची किंमत शून्य. आणि या शरीरातलं आयुष्य गेलं, याची किंमत शून्य. फुलातला सुगंध गेला, फुलाचा मुक्काम कचरा कुंडीत. भयमुगाच्या शेंगातला दाना गेला, टरफलाचा मुक्काम चुलीत. आणि याच्यातलं आयुष्य गेलं, याचा मुक्काम मसन वाट्यात. लक्ष याला ठाव झाला प्रेत रूप शरीराचा भाव. माणूस किती बी मला दिले का तुम्ही खायले? विठ्ठला विठ्ठला गरीब असू नाही तर श्रीमंत होता. आयुष्याची माळ तुटली की माणसाला जावंच लागतं. किती मोठा माणूस मेला, घरात किती तास ठुदी? माणूस मेल्यावर घरात किती तास ठुदी? काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार. 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 संतानाचा गोत्र इति विचार इति विचार. काढा म्हणती याचा झाला भूमी भार. काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार. झाला भूमिभार. केवढा बी माणूस असू द्या, आयुष्याची महाराज वेळ संपली ना, इथला प्रवास आपल्याला सोडावा लागतो. 5 गोष्टी ज्या त्या ठिकाणीच होणार आहेत महाराज. तुम्हाला अन्न किती मिळायचे हे आपल्या प्रारब्धात ठरलेले. तुम्हाला पैसा किती मिळवायचा हे आपल्या प्रारब्धात ठरलेले. आपलं लग्न कोणाशी होणार आहे हे आपल्या प्रारब्धात ठरलेले. पुढं आपला जन्म कोण्या घरात होणार आहे हे सुद्धा आपलं ठरलेलं आहे. आणि आपला मृत्यू कोण्या जागेवर होणार आहे हे सुद्धा ठरलेलं आहे. अन्न सुद्धा ठरलेलं आहे. अन्नाकरता मरमर करायची नाही. अन्न हे प्रारब्धाचा खेळ. अन्न मान कपाळावर अष्टगंध आहे, उभा गोपीचंद लावलेला आहे,
त्या माणसाने तरी खाण्याची चिंता कधी करायची नाही. कारण चिंतन करणं भक्ताचं काम आहे आणि चिंता करणं देवाचं काम आहे. तुझी चिंता त्याशी आपण काय करायचं आवडीने हरिनाम आणि तुझी चिंता त्याशी भगवान आपल्याला सगळं देतो. कबीरदास महाराज म्हणले फकीर होकर फिकीर करताय ओसाला गादाय. खाण्याचा ताण घ्यायचं नाही महाराज. बऱ्याच लोकांना सकाळी उठलं की चिंता आहे कोणती नित्य उठून या खावयाची चिंता. आपल्या सोयीता नाठवीशी बरं आता खाण्याकरता काळ चांगला आहे का वाईट आहे? खाण्याकरता काळ आता चांगला आलेला आहे का वाईट आहे? अहो लई चांगला पहिल्यापेक्षा. हो चोपदार काय आता बरं आहे का चांगलं आहे? किती वर्ष वय तुमचं? लग्न झालंय का? तुमच्या काळामध्ये गोड खायचं म्हणल्यावर सणाला होतं का रोज होतं? आणि आता रोज आहे. मग पहिल्यापेक्षा आता काळ अहो इतकं खायला झालंय गुरुजी. काल एक जणांनी 17 धपाटे खाल्ले तर 3 बिसलेरे पाणी पिले. त्याला म्हणलं अरे मरशील ना. ते मला हे फक्त पाण्यापुरता आधार आहे. काय गाव खातो का काय खातो? खाण्यामध्ये लोक डेव्हलप झाले. आज अन्नाची चिंता करण्याची गरज राहिली नाही महाराज. पहिल्यानी लोक आवतण्याची वाट बघायची. आता आवतन शब्द कैलासराव कोणालाच कळत नाही. ह्या जुन्या माणसाला विचार आवतन म्हणजे काय. ताटण तांब्या घेऊन बसायचं आणि जेव्हा त्यांनी आपल्याला बोललेलं तेव्हा जेवायला जायचं. आता जर ती परिस्थिती आली लोक जीवन जगतील का? खाण्याकरता काळ चांगला आहे. माणसाने चिंतन करणाऱ्या माणसाने चिंता खाण्याची कवा करायची नाही. तुकोबाराने आपल्या धर्मपत्नीला उपदेश केला आवले आपण चिंतन करायचे. वस्त्राची कधी चिंता करू नको आणि पोटाची कधी चिंता करू नको. तू चिंतन कर. ह्या दोन गोष्टीचं काम त्याचं आहे. माऊली आमोचे पांडुरंग माऊली आमोचे पांडुरंग माऊली आमोचे पांडुरंग. नको चिंता करू वस्त्रा या पोटाची. नको चिंता करू वस्त्रा या पोटाची. माऊली आमोचे पांडुरंग माऊली आमोचे पांडुरंग माऊली आमोचे पांडुरंग. तुम्हाला जितकं अन्न मिळणार आहे आपल्या प्रारब्धात ठरलेलं आहे महाराज. इतकं प्रारब्ध सूक्ष्म आहे. तुमची आमची भेट होणार आहे कितीतरी वर्षापासून हे प्रारब्धात लिहिलेलं आहे. तुम्ही इतके माणसं माझ्या समोर मला तुमचं दर्शन हे माझ्या प्रारब्धात लिहिलेलं आहे. किती सूक्ष्म आहे कर्म. शास्त्राने दृष्टांत दिला यथा धेनु सहस्रेषु वत्सौ गच्छति मातरम तथा यच्च कृतम कर्म कर्तारम अनुगच्छति. शास्त्राने कर्माला गावरान गायीच्या वासराची उपमा दिली. 100 गायी असू द्या आणि 100 गायीमध्ये एक्याच गायीचं वासरू सोडा गावरान गायीचे. कोणाला जाऊन पिते बोला? कोणाला? त्याच्याच आईला. कोणत्या गायीचं वासरू? आणि संक्रितचं सोडा बरं. ते मालकालाच उलथ करून पाडित. इतका फरक आहे महाराज. तसं कर्म हे गावरान गायीच्या वासरासारखं आहे महाराज. अन्न तुमच्या प्रारब्धात किती ठरलेलं आहे. मरमर करायची गरजच नाही. पैसा तुम्हाला किती मिळणार आहे याला सुद्धा कपाळ चांगलं लागत. तुमच्या इकडे याला काय म्हणते? याला काय म्हणते तुमच्या इकडे? कपाळ. बरोबर. प्रारब्ध किस्मत दैव कितीतरी शब्द आहेत. माणसाचं कपाळ एकदा सोयीचं फिरतंय अण्णा आणि एकदा उलट फिरतंय. कपाळ जर उलट फिरलं तू कोबाराय म्हणले नसल्याला दलिंदर योग येतो. तेव्हा मंगळ योग येतो. तेव्हा मंगळ योग येतो. तेव्हा मंगळ योग येतो. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तेव्हा फिरते कपाळ. तेव्हा फिरते कपाळ. योग येतो. गुरु सोबदार घरी न्यायचो गाड्या. असं वाटतंय आपल्यातले 2000 त्याला देऊन टाकावं महाराज. पण ते महाराजाचे घेत नाहीत म्हणून मी देत नाही. असे मोकळे माणसं कीर्तनाला पाहिजे. बघा काय प्रमाणे तेव्हा अमंगळ कपाळ आहे महाराज. आता बरेच लोक पैसा मिळवण्यासाठी मोठं होण्यासाठी लय प्रयत्न करतील आणि स्वतःचे प्रयत्न कमी पडले.
धंदा बदलून बघत आहेत. काहीतरी लोकांच्या विरोधात जाणार, कोणावर तरी काहीतरी करणार, टीका करणार. आपण श्रीमंत नाही झालो म्हणून लोकाला लोबाडू नका. याला फक्त माणसाचं कपाळ चांगलं पाहिजे. विठ्ठला माणूस मोठ्या होण्याकरता पहिली गोष्ट त्याचं प्रारब्ध चांगलं पाहिजे. प्रारब्ध त्याला प्रयत्न चांगले पाहिजे आणि त्याला कोणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. 3 गोष्टी असल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. पैसा मिळवायला सुद्धा ज्ञानोबा म्हणजे प्रारब्ध चांगलं लागतं. भाग्याचे नि बडसे, उद्यमाचे नि मिशे, समृद्धी जात अपयशे. प्रारब्ध चांगलं असलं ना तर समृद्धी सुद्धा जातो. प्रारब्ध काय पाहिजे त्याला? चांगलं पाहिजे. आमच्या गावाकडे काल एका बाईने चिठ्ठी फाडली ती. तुमच्या इकडे काय म्हणते त्याला? लकी ड्रॉपची चिठ्ठी. 1500 रुपयाच्या चिठ्ठीवर तिला 25 लाखाची गाडी लागली. किती लाखाची? मला भाकरच गेला ना. मला कवर कीर्तन करीत बोंबलं धिंडायचं. आपण बी चिठ्ठी फाडून बघावं. आणि मी चिठ्ठी फाडून बघितलं, मला शेगडी लागली. बसा तापत आता. जे प्रारब्ध नाही ते मिळत नाही. पैसा मिळाला समजून चालायचं आपलं प्रारब्ध चांगलं आहे. मग पैसा करता मरमर करायची ती गोष्ट ठरलेली. अन्न करता तळमळ करायची नाही, ठरलेलं आहे. आपलं लग्न कोणाशी लागणार आहे हे सुद्धा वरून गाठी ठरलेले आहेत बरं का. हो, हे पक्क ठरलेलं आहे. आपलं लग्न कोणाशी होणार आहे त्याच्यात दिलंय बेजारी करून घ्यायची नाही. चौथी गोष्ट, आपला जन्म कोण्या घरात होणार आहे हे सुद्धा. महाराज किती बी तुम्हाला सांगतो नीच कुळात जन्म हो द्या, पण माणसाचं कर्म जर चांगलं असलं ना कुळाला सुद्धा ते कुळ शुद्ध होत आहे. होणारा सारखी बुद्धी कर्म रेषा टळेना, बाण लागला जग जीवना. हो, कर्म लय सूक्ष्म आहे महाराज. आपला जन्म कोण्या घरात होणार आहे आपल्याला माहित नाही. गरीबाच्या घरात होईल नाही तर श्रीमंताच्या घरात होईल, पण त्या जन्माला अपवित्र करायचं का पवित्र करायचं हे मात्र आपल्या हातात आहे. काही माणसं उच्च कुळात जन्माला आले पण कर्म वाईट केलं, सगळ्या कुळाचा सत्यानाश करून टाकला. आणि काही माणसं जन्मात आणि नीच कुळात आले पण इतकं कर्म स्वच्छ केलं, पूर्ण कुळाचा उद्धार केला. परंपरा त्यांचे कुळ शुद्ध, ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे, याच कुळाचा परिणाम, ते कर्तृत्वाचा परिणाम, शुद्ध वागण्याचा परिणाम दोन्ही पक्ष पायी उत्तर. जन्म आपल्या हातात नाही, मरण सुद्धा आपल्या हातात नाही, पण मधी प्रवास कसा करायचा एवढा आपल्या हातात. काही माणसं जन्मात आणि उंच कुळात जन्माला आली, उच्च कुळ ब्राह्मण आणि कर्म कसं केलं. आता इतके तुम्ही मंदिरं बघितली, रावणाच्या मंदिरात कुठे दर्शन घेतलं का? कुठंच नाही. आता काय माणसं जन्मात आणि नीच कुळात आली पण कर्म बघा किती चांगलं केलं. इरी पासलाच वाफा कोरडाय जा तिकडं. विठ्ठला आता हिरण्यकश्यपूचं कुळ कोणतं आहे, चांगलं आहे का वाईट आहे?
ना राक्षस कुळा, पण हिरण्यकश्यपूच्या पोटी सुद्धा भक्त प्रल्हाद जन्माला आला. काय सत्वर उच्चार बिंबाला उद्धव शेवट जर तुम्हाला गोड व्हावा असं वाटत असेल, आता हे इतके जे लोक आलेत महाराज, याने पैसा कमिल्यामुळे हे लोक आलेत का यांचं काम चांगलं होतं म्हणून लोक आले? अहो पैशावाले का सुधरत नाही काही? मुंग्या कशाला लागते? काय झालं? आता इथं गुळी, या गुळाला तुम्हाला सांगतो मुंगीला पत्रिका लिहायची गरज आहे का? इथं गुळे म्हणून काय तुकोबारायचा गाथ आहे महाराज. तुकोबाराय म्हणले मुंगीच्या घराला मूळ द्यायची गरज नाही. अहो गोडपणा असला ना मुंगीला सांगावं लागत नाही. तई मुंगीची या घरा कोण जाय मुळ, मुंगीची या घरा कोण जाय मुळ, मुंगीची या घरा कोण जाय मुळ, या घरा कोण जाय मुळ, कोणी आगुळ धाव घाली, कोणी आगुळ धाव घाली, कोणी आगुळ धाव घाली. काय 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 माणसं जगली महाराज, गेल्याच्या नंतर सुद्धा नाव काढत लोकांच्या डोळ्यात पाणी येते महाराज. त्याला जगणं सुंदर पाहिजे. गेले दिगंबर ईश्वराय भूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. असं काहीतरी जगा मारा. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, लोका मरणे का मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, मरण्याची सरी आणि उत्तमाची उरे. आता किती समाज बघा इथं महाराज, किती पैसे द्यायला इतके लोक येतील. हे लोक कशा करता आले? प्रेमासाठी आले. पैसा कमवल्यावर लोक जमा होते असं डोक्यातून काढून टाका. नानांचं जगणं चांगलं असेल ना महाराज. आयशी येते लोक प्रीतीसाठी. आता सगळे सुशिक्षित लोक आहेत महाराज. ह्या लोकांना धंदे नाहीत म्हणून आलेत का काम नाहीत म्हणून आलेत? काय ज्याचा त्याला नाही धंदा, कोण येते घरा आमुच्या कशाला, काय ज्याचा त्याला तुकोबाराय म्हणले नाही धंदा, कोण येते घरा आमुच्या कशाला. जगणं पवित्र पाहिजे. दुनिया में आने वाले कुछ नाम करके जाना, दुनिया में आने वाले कुछ नाम करके जाना. नाम करके जाना, नाम करके जाना, नाम करके जाना, नाम करके जाना. जन्म आपल्या हातात नाही. कोण्या बी कुळा जन्म हो दे, मरण आपल्या हातात नाही. कधी जायचं कोणाला भरोसा नाही. आणि एक दिवस आपला ठरलेला आहे. मरणाची जागा बी ठरलेली, मरणाची वेळ सुद्धा ठरलेली. आणि मरण भरली ती वेळ ना चुके मन, भरली ती वेळ ना
चुकी वेळ चुकत नाही आपला मृत्यू कशात होईल कोण्या टायमाला होईल कधी होईल सांगता येत नाही निमित्त काय बी असू शकते आता नानाचा मृत्यू दरोडा पडला त्या टायमाचा दरोडा त्या टायमाला तर मला वाटतं रायफल बंदूक काही नव्हत्या सुद्धा पण त्या टायमाचं जे युद्ध झालं त्या टायमात त्यांचा अंत झाला कोण दिवस येईल काय सांग आणि नाही देहाचा भरवसा मृत्यूची जागा ठरलेली आता माझं मरण जर या सतरंजीवर असत या घोंगडीवर जर असत मी इथंच मरणार म्हणजे मोकळ्या मनाने बोला तुम्ही ताण घेऊ नका मी मरत नाही काय नाही पण मरणाची जागा मात्र फिक्स आहे मरणाची वेळ सुद्धा किती वाजून किती मिनिटांनी किती सेकंदाला आपण मरणार लिहून टाकलेले आणि मरणाची जागा सुद्धा अधिकारी सुद्धा काय काय माणसं लोक मराव म्हणून नवसं करायला पण ते माणसं मरत नाहीत मी तर म्हणतो लोक किती बी विरोधात जाऊ द्या काही बिघडत नाही देव आपल्याला सरळ चालला पाहिजे आणि एकदा देव जर वाकडा चालला तुकाराम महाराज म्हणले देव झाला पाठी मोरा नसती यज्ञ येते घरा नसती यज्ञ येते मला पोरगी नाही तर जावंच केलं असते काय लेकरू बघा ना महाराज जोरात टाळी वाजवायचा बेस्ट मला संस्कार वाया जात नाही तिथं ना बघा ना लगेच हात जोडले महाराज याला संस्कार म्हणतात बरं का आणि माय बापाच्या पोटाला लेकरू एकच असा पण असा हिरा असा लय कामाचे नाहीत बरं काय लय लेकर आहेत महाराज नांदेडला एकदा कीर्तनाला गेलो एका बाईला 12 लेकरू म्हणलं मावशी हे सगळे तुमचेच का ते म्हणले आपलेच आहेत म्हणलं यायचे नाव कसे ठेवते झोपे घालायच्या टायमाला नाव कसे लक्षात राहतील ती म्हणली महाराज मी तुमच्या पुढची नावच असे ठेवलेत जानेवारी फेब्रुवारी मार्च पुत्र व्हावा ऐसा गुंडा टाळी वाजवा एकदा बेस्ट पुत्र व्हावा ऐसा आणि ज्याचा धाब्यावरी पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी एकच लेकरू पाहिजे कबीरदास महाराजला एकच लेकरू नाव त्याचं कमाल कमालाने शिर संत माल अरे नाम मन त्यांचा सफल झाला अरे वंश उतरीला आपलं विषयांतर होईल बाजूला कुठून गेलो ध्यानात अधिकारी मरणाचा ठरलेला आहे हे चारी धाम यात्रा करा लोक जातात महाराज जावा का नाही जावा आपला हा प्रश्न नाही ज्याला जिथं श्रद्धा आहे त्यांनी जा आपण कोणाच्या श्रद्धेला हात घालू नये 4 गाड्या गेल्या 5 चोक 200 माणसं जरा वातावरण बिघडलं विजा चमकायला लागल्या पाऊस यायला लागला ती वीज गाडीपर्यंत चमकत यायची वापस जायची चमकत यायची वापस जायची त्या गाडीतले लोक म्हणले आपल्या गाडीत कोणी पायाळू का म्हणले पायाळू कारण पायाळूच्या अंगावर काय पडते असं लोक म्हणते ना आपल्याला काय माहित नाही जे पायाकून जन्माला येतं त्याला काय म्हणते पायाळू आणि मुंडक्या कोण येतं त्याला मुंड काळू आता त्याच्यात मी बारीक सांगतो आहे का लेकरू जर पायाकून जन्माला आलं
तर पायाळूचं गणित वेगळे आणि तोंडा करून जर जन्माला आलं खाली तोंड करून आलं तर ज्ञानोबाराय म्हणले त्याचं गणित वेगळे. खाली तोंड करून आलं त्याला खालचं कळत आहे आणि वर तोंड करून आलं त्याला वरचं कळत आहे. पण त्याची माय हुशार पाहिजे कारण त्याच्या डोळ्यामध्ये 5 प्रकारच्या वनस्पतीचं काजळ घालावं लागते दादा. त्या 3 वनस्पती आता सांगतो 2 पुढच्या वर्षी ह्याच कार्यक्रमाला सांगतो. म्हणजे बोली तर दुसरं काय अडचण नाही. घुबडाचा डोळा, पालीची शेपूट आणि कावळ्याची जीभ. ज्ञानोबाराय म्हणले या 5 गोष्टीत आणखीन 2 त्यात मिक्स करायच्या आणि त्याचं काजळ करून त्याच्या डोळ्यात घालायचे. ज्ञानोबाराय म्हणले त्याला खालचं वरचं कळत आहे. ओवी बघा कशी. पाताळीचे निधान, दाविल किर अंजन, परिभावे लोचन पायाळाचे. विठ्ठला एकदा साहेबांचं टाळी वाजवून स्वागत करा. विठ्ठला कुंडलिक वरदे पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर अधिकारी ठरलेला आहे. जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही, मधला प्रवास कसा करायचा आहे एवढं मात्र आपल्या हातात आहे. विठ्ठला विठ्ठला हे जीवन जगत असताना जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही, मधला प्रवास चांगला करायचा. हे जीवन जगत असताना बऱ्याच लोकांचं आपल्यावर कर्ज आहे आणि कर्ज माणसाने कधी ठेवून मरायचं नाही, कर्ज फेडून टाकायचं. पहिलं कर्ज आपल्यावर देवाचं आहे, दुसरं कर्ज आपल्यावर संतांचं आहे, तिसरं कर्ज आपल्या आईवडिलांचं आहे. म्हणून 4 गोष्टीचे विसर पडू देऊ नका. पहिला देवाचा विसर पडू द्यायचा नाही, दुसरा संतांचा विसर पडू द्यायचा नाही, तिसरा आईवडिलांचा विसर पडू द्यायचा नाही आणि चौथा महत्वाचा मृत्यूचा विसर नको. विठ्ठला देवाचा विसर का नाही पडला पाहिजे कारण अनमोल किमतीचं शरीर देवाने तुम्हाला आम्हाला दान दिलं. जेने देवा दिला दान दयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायन गुण दया साहेब सुद्धा इनेकऱ्याकडेच बघायले. मला वाटलं कीर्तनकाराकडे बघतील. महबूब की हर चीज महबूब बन जाती. मोठाले माणसं कीर्तनाला असले ना आमचं वजन वाढत महाराज. कारण आम्हाला आता सांगता येते आमच्या कीर्तनाला छगनजी साहेब भुजबळ साहेब होते महाराज. आणि हे मनाचा मोठेपणा आहे बरं का महाराज, मोठेपणा. कारण कुठल्याही कार्यक्रमाला भेट देणं ह्या मनाचा अंतकरण सुद्धा त्याला तितकं मोठं लागतं. म्हणून साहेबांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि आपला महत्वाचा सिद्धांत आहे, देवाने अनमोल किमतीचं शरीर दिलं. कशा करता दिलं? हे भजना करता दिलं. आता आपल्याला त्याचं विस्मरण झालं. बऱ्याच गोष्टी मिळाल्या पण किंमत नाही कळली. आणि किंमत कधी राहत नाही माहिती का? आती जवळ गेलं किंमत राहत नाही आणि फुकट मिळालं किंमत राहत नाही. गावचा जावई असलो मजा असते का लांबचा असलो? बरं इथं लग्न झालेले माणसं हात वर करा बरं. कोणीच करीत नाही कारण इतके कदरलेत हात सुद्धा वर घेऊ वाटणार. तुम्ही आणखीन बघा मला काय झालं होतं आपलं. गावचा जावई असला किंमत नाही, लांबचा असला की किंमत आहे. आता हे शरीर आपल्याला मिळालंय का कळालंय? मोकळं बोला बरं. मिळालं कळालं? आपले मायबाप आपल्याला मिळाले का कळाले? मिळाले कळाले. आपली बायको आपल्याला मिळाली का कळाली?
कोण म्हणलं मिळाली बिन कळाली. आता इमानदारीने सांगा, आईनं आवाज दिल्यावर लवकर येतो का बायकून दिलो? तुम्हाला सटवायची शपथ आहे, खरं सांगा. नुसतं आईनं आवाज द्यावा, बाळू आवाज नाही आला, नुसतं बायकून म्हणा होय व. म्हणून तर काकड्यात प्रमाणे माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता. नाही दिला मागुता शब्द, नाही दिला मागुता, दिला नाही मागुता, शब्द दिला नाही मागुता. बैरा झालो नर देही येता, बैरा झालो नर देही येता, झालो नर देही येता, बैरा झालो नर देही येता. जनार्दन स्मरणाचा. आईला बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी. हा बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी. टाळे वाजवायचा बेस्ट मार. कीर्तन करायचं मला मी नेहमी सांगतो, प्रवास करायचा तर गाडी चांगली पाहिजे, रस्ता नीट पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे. म्हणजे नदीत नाही तर वाड्यात जायचं काम मारा. प्रवास करायचा तर गाडी चांगली पाहिजे, रस्ता नीट पाहिजे आणि ड्रायव्हर असा ठोकर माळीचा पाहिजे. स्वयंपाकाला बी बाई सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे आणि जेवणाऱ्याला कशा संग काय खावा याची कोण मला अक्कल पाहिजे. पहिल्या बाया सुगरण होत्या, कमी मसाला स्वयंपाक चांगला करायचा. आताच्या बाया डबेच्या डबे मसाला चव नाही, कशाला अजिबात चव नाही. पहिल्या बाईनं भाकर केली तर इतकी भाकर फुगत होती, आता भाकर नाही फुगत, करणारीच फुगती. काय रे मला, हे सगळं वातावरण जुळून आलं पाहिजे. कीर्तनाला गायक सुद्धा पोषक पाहिजे, आपल्याला जे प्रमाण पाहिजे ते त्यांनी म्हणायचं. नाही तर आपण म्हणायचं रंगनी रांगत गुलगुला बोलत, त्यांनी म्हणायचं रंगनी रांगत गंगूला बोलत. असं नसलं पाहिजे. आता हे जुळून आलंय सगळं. विठ्ठला अनमोल किमतीचं शरीर दिलं, भजना करता दिलं ना, भजन करून देवाचं ऋण फेडून टाका. कारण डबल डबल शरीर नाही बरं का. वर्षभर जर लेकरू शाळेत गेलं परीक्षेला घरी राहिलं, नुकसान कोणाचं आहे? विद्यार्थ्याचं. 7 जूनचा पाऊस पडा, सगळं गाव पेरणी करण्याकरता शेतात गेले, मडे झाकून या करी ती पेरणी आणि याने अंगावर गोदडी घेतली झोपला. नुकसान लोकांचं नाही, आपलं आहे. संत म्हणले भक्ती करा, लोक म्हणले करणार नाही. संत म्हणले आमचं काय जाणार, हे जरी नाही ऐकालं मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, दुसरा येईल, हे तरी नाही का. सरतेचे वटीवा काळ बांधून नेईल, सरतेचे वटीवा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचं काय वाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी, बोली बोलत होते का. वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरच्या आळीला, वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरच्या आळीला. पाटील बुवाला लावणी सवे, पाटील बुवाला बाबुल बुवाला, लावणी सवे बाबुल बुवाला. चिठ्ठी येईल बा, चिठ्ठी येईल बा, मग पडेल ठावे चिठ्ठी येईल बा. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी. टाळी वाजवायचा बेस्ट. आता कळालं तुमचा गुण काय आहे आम्हाला. जुनी
भजन होते महाराज, मजा राहायची. हे जरी ना ऐकालं तरी दुसरा येईल, हे जरी ना ऐकालं. जुने भजन. आणि असे ऐकणारे माणसं असले तर उल्हास येतो महाराज. आता या कार्यक्रमाला सगळीच माणसं आहेत. राजकीय माणसं बी तितकेच निघू, पारमार्थिक माणसं बी तितकेच. आता डबल आमदार आलीत. येवला तालुक्याचे माजी आमदार आदरणीय माननीय मारुती यांना पवार साहेब, एकदा जोरदार त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा. असं वाटलं नव्हतं इतका समाज येईल म्हणून महाराज, पण या महात्म्याने कमवलेलं जे प्रेम आहे त्या प्रेमाची दाद आहे महाराज. जुने भजन होते. वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरच्या आळीला पाटील बुवाला मग लावून सवे. हे जर नाही ऐकलं संत म्हणले, आमचं नुकसान नाही तुमचं नुकसान आहे. कारण ही सुवर्ण संधी तुम्हाला मिळाली मनुष्य जन्माची, डबल मिळणार नाही. आता मागवता येईल फेरा, म्हणून भजन करा आणि देवाचं ऋण फेडून टाका. दुसरं ऋण आपल्यावर कोणाचं आहे? संतांचं आहे. काय ऋण आहे संतांचं? संतांनी आपल्याला मार्ग दाखवला. मार्ग दावून गेले. कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणी जावा, कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणी जावा. चांगल्या रस्त्याने प्रवास करीत राहतो त्याला साधक म्हणी जावा, आणि चुकलेल्या नीट रस्त्यावर आणते त्यांना संत म्हणी जावा. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत नुसता जगत राहतो त्याला जीव म्हणी जावा. सगळ्यांना जगवतो त्याला देव म्हणी जावा, आणि सगळ्यांना जागवतात त्यांना आमचे संत म्हणी जावा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलत, जगजोगी जगजोगी जाग जगजोगी जगजोगी जाग जाग बोलत, जगजोगी जगजोगी जाग जागता जगदेव राखा काही भाव, जागता जगदेव राखा पत्र काही फळ पुष्प तोय. बहुता दिवसा फेरा आला या नागरा, नका देऊ भाग धर्मची सार तुका मागे दान देवाची आज्ञा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. हा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. गाडीला गेर जरी सहा असले तर रस्ता बघून टाकली पाहिजे. कीर्तन पाखवाजा किती मोठा असू द्या पण महाराज बघून वाजलं पाहिजे. विठ्ठला जागृतीचं काम संतांनी केलं. कारण झोपेमध्ये बऱ्याच टायमाला अनर्थ घडतो. बरं बऱ्याच टायमाला ज्या चुका होत्या त्या झोपेतच होत्या. अनर्थ घडतो झोपीनच. म्हणून संतांनी हातापाया पडून प्रमाण सांगितले आपल्याला. रात्रंदिवस गोकितो तुम्ही सावध असा, तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा. उजड पडताना गळा पडेल फासा, उठा की माय बाप कशी लागली झोप. गोड भजन होते. तुमच्या नगरीची नांदणूक नाही. संतांनी काय केलं आपल्याला? तुम्हाला आम्हाला जाग केलं, मार्ग दाखिला. ज्ञानोबा तुकोबा जर नसते तर कोणत्या मार्गाने आपण जायचं होतं? आणि ते संत होते म्हणून आपल्याला रस्ते दिसले. आपल्या ह्या कपडा गळ्यात पवित्र तुळशीची माळ दिसतील. जे जो का चांगले वागायलेत ना हे फक्त संत चांगले जगले महाराज. संत जर नसते ना, बरेच लोक आम्हाला म्हणतात महाराज इतके तुम्ही महाराष्ट्राचे गोडवे गाता पण आतापर्यंत एक तरी महाराष्ट्रातला पंतप्रधान आहे का? त्यांना आमचं उत्तर आहे महाराष्ट्र मूळचा संत प्रधान आहे. पंतप्रधानाची अहो लय संत महाराज काय शिकवून दिली. जागृतीचा संदेश दिला तुम्हाला आम्हाला. कसं वागायचं याचं ज्ञान तुम्हाला आम्हाला संतांनी दिलं. पैसा कसा कमवायचा लोक भरपूर सांगतील पण समाधानी जगायचं कसं संत शिकवतील. पैशाने समाधान नाही महाराज. जगणं आम्हाला शिकवलं. कोणी शिकवलं? संतांनी शिकवलं, मार्ग दाखवला. आतापर्यंत तुम्ही सायकल चोरी गेलेली बातमी ऐकली, मोटरसायकल चोरी गेलेली ऐकली, एखादी कार चोरी गेलेली बातमी ऐकली. तुम्हाला रेल्वे स्टेशन जवळच आहे ना, रेल्वे चोरी गेलेली ऐकली का?
बोलातात का खाली उभी रेल्वे चोरी गेली का जात नाही बरं का जात नाही नेता येत नाही मी नेतो नेता येत नाही म्हणून रेल्वे चोरी जात नाही जड आहे म्हणून नाही रेल्वे चोरी का जात नाही फक्त रस्ता सोडित नाही आणि आपल्याला बी जर देवाच्या राईट स्टेशनला जाऊन मिळायचं असेल ज्ञानोबारांनी तुकोबारांनी सांगितलेली पटरी सोडू नका परमात्मा भेटल्याशिवाय राहत नाही पण पटरी तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे आणि त्याचा परिणाम भरवसेनी भेटे पांडुरंग तुका म्हणे तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबाराय नसते कोणाकडे बघायचं होतं आपण हमें जो तुम्हारा सहारा न मिलता भंवर में ही रहते किनारा न मिलता किनारे पे भी तो लहरा डुबोती ज्ञानोबाराय तुकोबाराय नसते अगर तुम ना होते अगर तुम ना उपकार जर कोणाचे असतील ज्ञानोबाराय तुकोबारायचे म्हणून संताचं ऋण फेडा कर्ज फेडा का फेडा संतांनी जो रस्ता दाखवला त्या रस्त्याने चला संताचं ऋण फेडलं आता तिसरं ऋण कोणाचं आपल्या माया बापाचं ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलं लहानचं मोठं केलं हाताला धरून चालवायला शिकवलं जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा आणि गेल्याच्या नंतर असे कार्यक्रम करून माय बापाचं ऋण वाढवा वाढवे महत्व शांती रूपिनो हे वाताईत वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व शांती रूपिनो वाताईत वाढवी महत्व वडिलांचे 35 वर्ष झाले जाऊन महाराज पण या परिवाराने आज बी त्यांचं नाव जिवंत ठेवलं ना महाराज वाढवी महत्व वडिलांचे मग त्यात त्यांचे पुतणे असतील सरपंच त्यांचा सर्व परिवार असतील मुलगा असेल चिरंजीव मुली असतील सर्व त्यांचं घर संपूर्ण परिवाराने 35 वर्ष झालं पण वाढवी महत्व वडिलांचे जिवंत आहेत तोपर्यंत सेवा आणि गेल्याच्या नंतर त्यांचं स्मरण म्हणजे पुण्यस्मरण आता त्यातले त्यात जेवढे कादंबरीवाले जेवढे व्याख्यानवाले जेवढे कवी जेवढे सिनेमावाले आईचं उचललंय बापाचं कोणीच उचललं नाही संतांनी सुद्धा आईलाच पुढे घेतले बापाचं नाही जगात आतून प्रेम करणार जर पार्ट कोणता असेल तर बापे महाराज संसार एक नाटक आहे आणि त्या नाटकातल्या पडद्या मागचा जर कलाकार कोण असेल तर बापे आणि लोकाला जे दिसतंय का लोक त्याच्यावर प्रेम करतील आडरानातल्या कोण बघत आहे महाराज तुमच्या इकडे खाण्याकरता शिरा करतील का शिरा थोडं बोला मला हा काय खातच नाही तुम्ही काही करतील ना शिरा त्याच्यात काय काय टाकतील बरं हा साखर तूप रवा काजू हा चांगली पार्टी असली काय हा काजू पुन्हा बदाम बरोबर ना आता त्या शिऱ्यामधले सगळे पदार्थ दिसतेच बरोबर पण नेमका शिरा गोड कशामुळे लागतो हा साखरेमुळे आणि त्याच्यातले सगळे पदार्थ दिसते साखर दिसते का आणि गोड कशामुळे लागतो गणितच असं शिऱ्यामध्ये साखर जशी गुप्त रूपाने प्रेम करते आपल्या जीवनात बाप कसा गुप्त रूपाने प्रेम करतो गई हुए कभी आती नहीं लेकिन उनकी याद आती विजला हो नंदा दीप कसा जाऊ मी मंदिरी विजला हो नंदा दीप जाऊ मी मंदिरी विजला सावळी ग माझी आई किती मजला प्रेम देई सावळी
आई ग माझी आई किती मजला प्रेम देई विजला हो नंदा दीप कसा जाऊ बाप गेल्यावर बापाची किंमत कळते आता लोक कविता जास्त कोणाच्या म्हणतात कीर्तनकार सुद्धा नभीची चांदणी तू ग चंदनाची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन तुझ्या शीतल छाये मध्ये उभा आयुष्य जगेना आई देवा पाशी मी ग आई तुला मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने हो प्रत्येक कोणी आलं कविता कोणाची जन्म दिला आईने मला उपकार मोठा तेच लागेल माझ्या पायाला अश्रू येते तिच्या डोळ्याला सगळे विठ्ठला सगळं जिकडं तिकडं वर्णन बघा आईचेच कविता आहेत महाराज पण तुकोबाराने सुद्धा कधी कधी बाप उचलला बाप करी जोडीले गुराचे ओढी बाप करी जोडीले गुराचे ओढी बाप करी जोडीले आपुली कुर्बानी आलमोनी आपुली कुर्बानी आपण या बाप विषयापर्यंत आलो कीर्तनाला फार मोठी मोठी मंडळी मान्यवर मंडळी साहेबांना जाण्याची थोडी गडबड आहे आपण विठोबा रुक्माई भजन घेऊ भावपूर्ण श्रद्धांजली घेऊ आणि नंतर आपल्या अभंगाचा अर्थ बघू विठोबा रुक्माई जय विठोबा विठोबा
बाकीचे खाली बसा. बाकी मोठाच योग आहे. आज पंढरपूरच्या आपल्या विठ्ठलांची, प्रिय विठ्ठलाची आज लाखो लोक जे आहेत दर्शनासाठी वारीनं गेले आहेत. आणि ह्या पवित्र दिवशी आज हा बाजीराव नाना साळवे यांचा 35वा स्मृतिदिन साजरा होतो आहे. 16 जुलै 1988 त्यांना मरण आलं. त्यावेळेचे ते BCom त्यांचं शिक्षण झालं होतं. त्यावेळेस येवला पंचायतीचे सभापती होते. अतिशय तडफदार धडाडीचे नेते होते. आणि त्यावेळेला त्यांच्यावर ज्या वेळेला हा दरोडेखोरांचा हल्ला झाला सशस्त्र, त्याच्यामध्ये जवळजवळ 5 लोक मृत्युमुखी पडले. पण शेवटपर्यंत बाजीराव नाना साळवे यांनी त्या दरोडेखोरांना पण लंगडं पांगळं करून ठेवलं होतं. लढता लढता गेले ते. अर्थात असा हा उच्च शिक्षण असे बाजीराव आणि या येवल्याची सेवा करणारे त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी अतिशय चांगला कार्यक्रम आपण पाहतो आहोत. आदरणीय पांडुरंग महाराज उगले यांचं कीर्तन आपण ऐकतो. मी अनेकांची कीर्तनं ऐकली. मला आज हे खूप आवडलं. याचं कारणच आहे, अनेक कीर्तनामध्ये त्याच कथा असतात. पण याच्यामध्ये जे आहे जीवनाचं सार कसं आहे, संतांनी तुम्हाला काय शिकवलेलं आहे, याचं जे आहे अनेक गोष्टी एकत्रित आणून ते तुमच्या पुढे मांडायचं ते काम करतात. आणि मी तर अतिशय म्हणजे ते ऐकता ऐकता खुश होतो. आणि ते छोटे महाराज आहेत त्यांना बघता खुश झालो. मी काय सांगत आहे, ज्या वेळेला उदय महाराज सांगतात आपण सगळ्यांनी ते लक्षात ठेवलं पाहिजे, आनंदित राहिलं पाहिजे, शांततेत राहिलं पाहिजे, थोड्या मोठ्यांचे जे आहे प्रेमानं वागलं पाहिजे. आता तर सरकारने महाराज तीर्थयात्रा योजना सुद्धा सुरू केली आहे. आता ज्यांना तीर्थयात्रेला जायचं आहे, कोणाला पंढरपूरला जायचं आहे, कोणाला तुळजापूरला जायचं, तिथेही आता आपण जाऊ शकणार आहोत. परंतु हे सगळं आपल्या मनशांतीसाठी एकमेकाच्या बरोबर जे आहे भावा बहिणीचं वातावरण राहिलं पाहिजे. भक्तिभाव ठेवला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. त्यांनी ते सांगितलं विश्वास ठेवला पाहिजे. नाही तर मग विश्वास नसेल तर मग काय गडबड असते. कबीराने सुद्धा सांगितलं दुख में सुमिरन सभी करे, सुख में करे न कोई. सुखात कोणाची आठवण येत नाही, दुखात येते. अगर सुख में सुमिरन करे तो काहे का दुख होय. आपण नेहमीच जर विश्वासानं एकमेकाशी वागलो, प्रेमाने वागलो काय तर सगळं काय मग दुःख तुमच्या वाट्याला येणार नाही. पण आपल्याला फक्त परीक्षा आल्यानंतरच बजरंग बलीचं नारळ फोडायला लागतंय, आजारी पडल्यानंतरच कुठेतरी काहीतरी करावं लागतं. हे सगळं टाळता येण्यासारखं हेच ते महाराज सांगतात. सगळ्यांनी आनंदित राहा. मी अधिक बोलणार नाही, पण 35 वर्षानंतर सुद्धा त्यांची स्मृती जागवली जाते. आणि एवढे हजारो लोक जे आहेत इथे ऐकायला येत आहेत. सोपी गोष्ट नाही. पैसा अडका आपण सगळं काही मिळवतो, पण लोकांची सेवा, प्रेम हे वर्षानुवर्ष राहतं. एका हिंदीमध्ये असं म्हटलं आहे, आगा हो अपनी मौत का कोई बसर नहीं. आपल्या मरणाचा काही भरोसा नाही, हमारी मौत का कोई भरोसा नहीं. आगा हो अपनी मौत का कोई बसर नहीं. सामा 100 साल का, 100 वर्षाचा सामा 100 साल का, पलकी खबर नाही. एका क्षणामध्ये आपण जातो. शेवटी उरतं ते काय, ते बाजीराव नानासारखं जे वागणं, ती प्रवृत्ती, ते प्रेम, ते उरतं. म्हणून त्यांचं नाव जे आहे 35 वर्षानंतर तुम्ही इथे काढता आहात. आता कितीही पैसा आणि कितीही राजकारणी मोठा
आणि आला काय आणि गेला काय, लोकांना गेला बरं ठीक नमस्कार. पण गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्यांचं नाव काढावं लागतं. जे तुकाराम महाराजांचं पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक म्हणजे आता गुंडा म्हणजे काय गुंडगिरी नव्हे, असा शूर पराक्रमी असे बाजीराव नाना यांना तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी आदरांजली अर्पण करतो. धन्यवाद. उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनी, आमचे मित्र कैलासवासी बाजीनाना साळवे यांना जाऊन 35 वर्ष पूर्ण झाले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आमने सामने लढलो. कटुता निर्माण झाली नाही, कटुतेला वाव दिला नाही. आणि 85 साली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ती धुरा बाजीराव नानांनी सांभाळली. हे तुम्हाला प्रकर्षाने सांगायची गरज आहे. आज आषाढी एकादशी, पांडुरंगाच्या वारीचा आज पवित्र दिवस आहे. कीर्तनकारही पांडुरंग भेटला. वारकरी संप्रदायाची सर्वांगाने विविधता प्रकट करण्याचा प्रयत्न केला. तंतोतंत सूक्ष्मतेने सांगायचा प्रयत्न केला. म्हणून पांडुरंगा, आम्ही तुझ्या चरणी लीन होतोय. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने बाजीराव नानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मनुष्य किती दिवस जगला त्यापेक्षा कसा जगला, आणि त्यातल्या त्यात तो वाघासारखा जगला. आणि त्यासाठी लोक स्वतःहून आज 35व्या स्मृती दिनानिमित्त हजर झाले. खरं सांगा, नाना वारले असं वाटतं का हो? प्रत्येकाच्या मनामध्ये सकाळ संध्याकाळ केव्हा ना केव्हा नानाची आठवण येते. कारण त्यांचं कार्य, माणसावर असलेलं प्रेम, माणसाशी सत्यतेचं वागणं, माणसाला आपलं नंतर त्याला न सोडणं, त्याच्या सुख दुःखामध्ये वेळी अवेळी स्वतःहून हजर राहणं, असे आमचे आदरणीय ज्येष्ठ सहकारी ज्यांनी आम्हाला नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक ही दाखवली, ते आमचे आणि आपल्या सर्वांचे आदरणीय कैलासवासी बाजीराव गोचंद पाटील साळवे यांना जाऊन आज 35 वर्ष झाले. कुटुंब दुःखात बुडालं. क्षणाला कुटुंबाला याचा विसर होत नाही. महाराज म्हणे, तुम्ही बंदूक नव्हती, बंदूक होती, बंदूकच चोराच्या डोक्यात आणली. बंदूकच चोराच्या डोक्यात आणली. बाई आणि मी, नानाची मंडळी आणि मी स्वतः पाटील डॉक्टरच्या दवाखान्यात होतो. नानाच्या जखमाला उपरणं मी बांधलं, नाशिकला नेलं, हॉस्पिटलला नेलं. वसंतराव पवार होते, ऑपरेशन केलं. पहाटेच्या ऑपरेशन नंतर सकाळी 7 वाजेपर्यंत नानाची तब्येत चांगली होती. दुर्दैव आमचं, पुढं गडबड झाली आणि देवानं साथ द्यायची सोडली आणि देवाघरी गेले. नाना देवाघरी गेले नाही. आपल्या सर्वांचा एक सहकारी, आपल्याला प्रेम करणारा देवासारखा माणूस देवाघरी गेला. याची कधीही आता निघून निघणार नाही. आपण सर्वजण मिळून नानाच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करून माझे 2 शब्द थांबवतो. आपणा सर्वांच्या वतीने आदरणीय नानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. कीर्तनकार, प्रवचनकार, सर्व पाहुणे मंडळी, बंधूंनो, पांडुरंग महाराजजी उगले. मी महाराजांना आपल्या सर्वांच्या वतीने, या परिवाराच्या वतीने कोटी कोटी प्रणाम करतो, धन्यवाद देतो. सुंदर असे गायनाचार्य हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज शिंदे आदरणीय, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण नानाभाऊ पाटील जाधव, हरिभक्तपरायण शांताराम बापू बागल, हरिभक्तपरायण आकाश महाराज, मृदुंगाचार्य आमचे साळवे महाराज या ठिकाणी ज्यांनी नियोजन केलं, असे हरिभक्तपरायण चव्हाण महाराज असतील,
साळवे महाराज असतील त्यांनाही कोटी कोटी प्रणाम करतो. नानांना जाऊन कमीत कमी 35 वर्ष झाले हा परिवार महाराज त्यांना विसरू शकला नाही. कारण एक वरी श्राद्ध घालवायचं माणसाला जीवर येतं. ह्या परिवाराने 35 वर्षापासून नानांना ते विसरले नाही. याचं कारण पुण्यतिथी होते ती संताची होत असते, पुण्यवंताचीच पुण्यतिथी होत असते. तुमचं आमचं श्राद्ध होतं. खऱ्या अर्थाने नाना फार भाग्यवान होते, पुण्यवान होते. या परिवारामध्ये या परिसरामध्ये त्यांची कीर्ती होती. आणि असे नाना 35 वर्षापूर्वी त्यांचं अवधात म्हणजे आपल्या सर्वांना सोडून गेले. महाराज नानांबरोबर नाना आणि आम्ही पंचायत समिती बरोबर होतो. ते माझ्या अगोदर 6 महिने सभापती होते. आम्ही बरोबरचेच जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समिती निवडून आलो. अतिशय प्रेम आमचं एकूणावर. परंतु दुर्दैवाने घटना घडली आणि नानांनी आपल्या सर्वांचा निरोप घेतला. त्यांच्या आत्म्याला चिर शांती मिळालीच आहे नाही असं नाही, तरी सुद्धा हा परिवार त्यांना विसरू शकला नाही. म्हणून या परिवाराला सुद्धा मी कोटी कोटी प्रणाम करतो, धन्यवाद देतो. की या परिवाराचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम. चाल घ्या बदल मुक्ती वरिनीलीनो वरे तुका मने मुक्ती परिनीलीनो वरी तुका मने मुक्ती परिनीलीनो वरी आजचा दिवस चारी चारी खेळी मेरी आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने पावलो विसावा. कुंडलिया दावा कृष्णेचिया, कुंडलिया दावा कृष्णेचिया. आता निश्चितीने पावलो विसावा. आता निश्चितीने विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेडी वामदेव हरी नाही विचारिला कारम्या फुला. तुका मने ज्ञानेश्वरा जगापराध तुकाराम 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 कुंडली